नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती संगीता पांडगवाणी, डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक केटीएचएम कॉलेज नाशिक येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये आज आपण सायंटिफिक स्किलचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एक स्लाइड बघितली असेल तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे व तो नेहमी विचारच परावर्तित करत असतो. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की हा आरसा जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे. मग ती व्यक्ती किंवा तो विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स कुठल्याही फॅकल्टीचा असला तरी त्यासाठी आवश्यक आहे. म्हणजेच समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील प्रत्येक व्यक्तीला ही सायंटिफिक स्किल्स आवश्यक आहे. सायंटिफिक स्किल समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सायंटिफिक ॲटिट्यूड म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते लक्षात घेणं आवश्यक आहे. विशिष्ट पद्धतीने विचार व कृती करणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. मग ही विशिष्ट पद्धत म्हणजे काय, तर जी पद्धत पुराव्यांवरती विश्वास ठेवते, पुराव्यांवरती अवलंबून असते. हे पुरावे जे आहेत तर ते आपल्याला प्रयोगावरनं मिळू शकतात किंवा शास्त्रीय माहितींच्या आधारे मिळू शकतात आणि त्यावरतीच विश्वास ठेवणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या घटनांमधील कार्यकारण भाव समजून घेतल्याशिवाय माहिती न स्वीकारणे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया म्हणता येईल. मग ही वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला जे वेगवेगळे वैज्ञानिक कौशल्य कोणकोणते आहेत ते समजावून घेणं आवश्यक आहे. आणि हे सर्व करत असताना किंवा हा सगळा अभ्यास करत असताना विविध प्रयोगांच्या माध्यमातून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय किंवा विज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध कसा आहे, त्यातील घटक एकमेकांशी कसे संबंधित आहेत किंवा त्यांच्यातील कार्यकारण भाव काय आहे ते आपल्याला पुढील सर्व चर्चेवरनं लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, शाळेत असताना आपण विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग शिकलोय आणि इयत्ता 6वी-7वीला असताना आपण पदार्थाच्या 3 अवस्था शिकलोय. पदार्थाच्या 3 अवस्था स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूप म्हणजेच सॉलिड, गॅसियस आणि लिक्विड ह्या 3 पदार्थाच्या अवस्था आहे. आता माझ्याकडे या ठिकाणी हा स्पंज आहे. जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की स्पंज ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर अगदी उत्तर येईल तुमच्याकडनं की स्थायीरूप म्हणजे सॉलिड स्टेट आहे. आता या ठिकाणी मी एक काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रयोगाची कृती दाखवणार आहे. ती कृती व्यवस्थित लक्ष देऊन बघायची आहे आणि दोन्ही कृतींमध्ये काय फरक पडतोय याच्याकडे तुम्ही नीट निरीक्षण करून उत्तरं तयार ठेवायची तुमची. आता जर तुम्हाला विचारलं की स्पंज ही कोणती अवस्था आहे तर अगदी उत्तर येतं आहे की सॉलिड स्टेट आहे. कारण बरोबर आहे की त्याला आकार आहे. आणि मग आता आपण बघूया की काय होतं आहे. आता हा जो काही स्पंज आहे हा स्पंज मी पाण्यामध्ये बुडवते आहे आणि बघूया काय घडतं ते. थोडंसं मी हे केलं, दाबलं तिथे, तर त्या स्पंजमधली जे हवा आहे ती बाहेर पडते, बुडबुडे येतात ते. आणि ते बुडबुडे आल्यानंतर हा स्पंज मी असा इथे मोकळा आहे, याच्यामध्ये फ्रीली मूव्ह झाला त्याच्यामध्ये. आता मी हा स्पंज पाण्यातून बाहेर काढते. आता मी ह्या स्पंजवरती दाब देते आणि ह्या स्पंजमध्ये काय हे झालं आहे तर पाणी शोषलं गेले. का शोषलं गेलं तर स्पंजमध्ये जे बारीक बारीक छिद्र आहेत ती छिद्रांमधली हवा बाहेर पडली आणि त्याची जागा पाण्याने व्यापली आहे. म्हणजेच मग आता या ठिकाणी आपण शाळेमध्ये जे शिकलो होतो की स्पंज ही फक्त स्थायीरूप अवस्था आहे, तर ती स्थायीरूप नसून स्थायू आणि वायू या 2 अवस्थांचं मिश्रण आहे. कारण त्याच्यामध्ये हवा आहे म्हणजे वायुरूप पण आहे. तर हे आपण वरच्या वर्गात आलं की आपण पहिला जो काही आहे सिद्धांत तो अजून आपण वरच्या लेवलवरती जाऊन विचार करतो त्याचा. आता हे जे काही पाण्यामध्ये बुडवलेले स्पंज आहे मी याच्यावरती दाब देते आणि किती पाणी शोषलं गेलं ते नीट निरीक्षण करा. परत एकदा बघा, तीच कृती मी करते. हा स्पंज मी पाण्यात बुडवलेला आहे, मोकळेपणाने त्याला बुडू दिलं आहे. त्याच्यानंतर हा स्पंज पाण्यातून बाहेर काढला आहे आणि त्याच्यात दाब दिल्यानंतर ते किती पाणी शोषलं गेलं आहे ते आपण हे केलं आहे. आता याच्यातलं आपण पाणी पूर्णपणे काढून टाकलं आहे दाबून. आता हीच कृती मी परत करते, फक्त कृती करताना थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते. हा स्पंज मी आता हातामध्ये किंवा मुठीमध्ये दाबून धरलेला आहे आणि दाब दिल्यानंतर मग मी आता हा स्पंज पाण्यामध्ये बुडवते, मूठ पाण्यामध्ये बुडवते. आता दाबून धरलेला आहे. इथे थोडा जरी तुम्ही सैल ठेवला तरी त्या प्रयोगाच्या कृतीवरती म्हणजे निरीक्षणं जे काय असतील तुमचे तर त्याच्यावरती फरक पडेल. आता या ठिकाणी मी तो स्पंज पाण्यातून माझं मूठ जे आहे ते बाहेर काढली आहे
आणि तो स्पंज मोकळा केलेला आहे. आता याच्यामध्ये किती पाणी शोषलं गेलं ते आपण बघूया. तर अगदी काहीच थेंब आहेत. परत एकदा बघूया की स्पंज मुठीमध्ये दाबून धरला आहे आणि मी तो पाण्यात बुडवलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी शोषलं जायला हवं होतं, पण काय होते बघूया आपण की मी मूठ पाण्यातून बाहेर काढली आहे आणि मग आता त्या ठिकाणी परत आपण बघूया की स्पंजमध्ये किती पाणी गेलं आहे. तर अगदी काही थेंब पाणी याच्यामध्ये शोषलं गेले. आता पहिल्या कृतीमध्ये आणि ह्या दुसऱ्या कृतीमध्ये काय फरक पडला आहे. तर पहिल्या कृतीमध्ये आपण स्पंज पाण्यामध्ये मोकळेपणाने सोडला होता आणि त्याच्यामध्ये खूप सगळं पाणी शोषलं गेलं आणि दुसऱ्या कृतीमध्ये स्पंजवरती आपण मुठीने दाब दिलेला होता आणि त्याच्यामध्ये पाणी शोषलं गेलेलं नाही आहे. म्हणजेच काय की दुसऱ्या कृतीमध्ये आपण मुठीमध्ये दाबून धरला, म्हणजे त्याच्यावर त्या स्पंजवरती दाब दिला. दाब दिल्यामुळे त्याच्यातली हवा पूर्णपणे बाहेर गेली आणि त्याच्यामध्ये दाबून धरून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी शिरायला कुठेही त्याला संधीच मिळाली नाही आहे. त्याच्यामुळे हवा बाहेर पडली आहे, पण पाणी शोषायला आतमध्ये स्पंजमध्ये पाणी शोषलं गेलेलं नाही आहे. म्हणजेच दाब जो दिला आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये दाबलाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय प्रेशर, की जर स्पंजवरती प्रेशर दिलं तर त्यामध्ये पाणी शोषलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला विज्ञानाचा प्रयोग. हीच अवस्था किंवा हाच प्रयोग आपल्या दैनंदिन जीवनातही कुठे उपयोगी पडतो. आपल्या मेंदूलाही तसंच. हे जे काही तत्व आहे हे तत्व आपल्या मेंदूशी तंतोतंत जुळतं आहे. कसं. तर आपण कोणतीही एखादी कृती करतो, ती कृती जर स्पंजच्या पहिल्या कृतीप्रमाणे केली की मोकळेपणाने आपण सोडलं आहे तर त्याच्यामध्ये खूप सगळं पाणी शोषलं जातं. मोकळेपणाने सोडलं म्हणजेच की एखादी कृती करताना किंवा अभ्यास करताना जर त्याच्यावर दाब दिला नाही, ताण दिला नाही, प्रेशर दिलं नाही तर खूप सगळं त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं आहे, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पण शिरतं. तेच ती कृती करताना जर दाब दिला, प्रेशरने केलं, ताण दिलून केलं तर ते आपल्या मेंदूमध्ये पण शिरणार नाही पाण्यासारखं. म्हणजेच अभ्यास करताना किंवा कोणतीही कृती करताना त्याचं जर आपण टेन्शन घेतलं नाही, प्रेशर केलं नाही तर ती कृती जास्त आनंददायी पद्धतीने केली, मोकळेपणाने केली तर आपल्या मेंदूमध्ये त्याचं चांगल्या पद्धतीने त्याचं ग्रहण होतं. म्हणजेच अभ्यास करताना किंवा कुठलीही कृती करताना आपण स्पंजच्या पहिल्या कृतीप्रमाणे जर केलं तर आपला मेंदूही त्या पद्धतीने काम करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मोबाईल किंवा कम्प्युटर आपण जेव्हा काम करत असतो तर ते जेव्हा हँग व्हायला लागतं तर त्याच्यात खूप सगळ्या फाईल्स होतात आणि मग त्या फाईल्स आपल्याला काही फाईल्स ज्या अनावश्यक आहेत त्या डिलीट कराव्या लागतात आणि मग त्याच्यासाठी स्पेस तयार करून दिली की मग त्याचं काम योग्य पद्धतीने करावं लागतं. तसंच आपल्या मेंदूमध्ये अशा अनावश्यक गोष्टी ज्या काही आहेत त्याचा आपण जर त्या डिलीट केल्या, आपला मेंदू जो काही आहे तो आपण कार्यरत होण्यासाठी मोकळा ठेवला तर मग आपल्याला ते काम जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून आत्ताच्या सध्याच्या या कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या टेन्शन्सला आपण फेस करत आहोत तर ते न करता आत्ता आपल्यासमोर आलेली जी काही परिस्थिती आहे ह्या परिस्थितीला जर आपण या स्पंजसारखं टेन्शन न घेता सामोरे गेलो तर आपली काही ऑनलाईन अभ्यास करण्याची पद्धती म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपण सहजतेने चांगल्या पद्धतीने करू शकतो. वरील प्रयोगावरनं आपल्याला हे लक्षात आलंच असेल की केवळ विज्ञानातच नाही तर ज्या ज्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सक विचार आवश्यक आहे त्या ठिकाणी विज्ञानाची प्रोसेस किंवा वैज्ञानिक कौशल्ये ही आवश्यक आहेत. मग ही वैज्ञानिक कौशल्य कोणकोणती. तर त्या ठिकाणी निरीक्षण, विश्लेषण, मापन ज्याला आपण मेजरमेंट म्हणूया, वर्गवारी म्हणजे सॉर्टिंग अँड क्लासिफिकेशन, अनुमान, परिकल्पना, प्रयोग करणे आणि संवाद साधता येणे किंवा व्यक्त करता येणं ज्याला आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन म्हणूया. तर अशी ही एकूण 6 ते 8 अशा अजून याच्यामध्ये आपण काही अजून ॲड करू शकतो. तर ही अशी विविध वैज्ञानिक कौशल्य आहे. या ठिकाणी सर्वात सुरुवातीला निरीक्षण दिलेलं आहे. बाकी इतर सगळी जी काही कौशल्य आहेत हे कौशल्यांचा क्रम अगदी असं काही तंतोतंत ह्याच पद्धतीने गेला पाहिजे असं नाही आहे. तर ही मागे पुढे कुठल्याही क्रमाने वैज्ञानिक कौशल्य लागू शकतात. यातली काहीच कौशल्यसुद्धा आपल्याला काही घटनांच्या विश्लेषणासाठी उपयुक्त ठरू शकतात. पहिलं आहे की निरीक्षण. मग निरीक्षण म्हणजे काय. तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत असतो. आपल्याला असलेले पंचज्ञानेंद्रिय जे आहेत तर पंचज्ञानेंद्रिय कोणकोणती. तर कान, नाक,
जीभ, डोळे आणि त्वचा. या पंच ज्ञानेंद्रियांमार्फत आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो. मग आपल्याला माहिती आहे की आपण स्पर्शातून या ठिकाणी जे चित्र दाखवलं याच्यातून स्पर्श आपल्याला कळतात वेगवेगळ्या प्रकारचे. मग खडबडीत असेल, मऊ असेल, हळुवार असेल. या ठिकाणी आपण निरीक्षण करत आहोत डोळ्यांच्या साह्याने. या ठिकाणी चव घेत आहोत एखाद्या पदार्थाची. या ठिकाणी गंध घेत आहोत नाकाच्या साह्याने, म्हणजे सुगंध किंवा दुर्गंध या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. ऐकतो आहोत आपण कानाने वेगवेगळे आवाज. तर ह्या सगळ्या आवाज, चव, स्पर्श, बघणे ह्या सगळ्या अनुभवांचं आपण निरीक्षण आपल्याला केवळ पंचज्ञानेंद्रियामार्फत होत असतात. एखादं फळ, त्याचा रंग किंवा वास यावरून आपल्याला तो कच्चे आहे का पिकलेले आहे याचा सुद्धा आपल्याला तर्क करता येतो. मग हे निरीक्षण कौशल्य आपल्याला विकसित करायचं असेल तर काय करता येईल? तर निसर्गामध्ये आपण फिरलं पाहिजे, निसर्ग निरीक्षण केलं पाहिजे. विविध पक्षी, फुले, वनस्पती, विविध आकार, रंगसंगती, विविध घटना, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध, पक्ष्यांचा अधिवास, त्यांच्या वेगवेगळ्या चोचींमध्ये, पंखांमध्ये, पायांच्या रचनेमध्ये, फुलांचेही वेगवेगळे आकार, त्यांची रचना यासारख्या अनेक गोष्टींचं आपल्याला निरीक्षण करता येतील, त्याची नोंद आपल्याला ठेवता येतील, त्याचे अनुभव आपल्याला घेता येतील. विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन आपण त्या ठिकाणचं स्थापत्यशास्त्र काय आहे, आर्किटेक्चर काय आहे, त्या काळातली रचना कशी होती, त्या काळातलं विज्ञान किती प्रगल्भ होतं, त्या वेळची जीवनशैली कशी होती, या सगळ्यांचा आपण अभ्यास करू शकतो, वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो. संग्रहालय भेटी देऊन सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान किंवा अनुभव घेता येतो. त्या ठिकाणी मग परत विविध आकार या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अनुभव घेता येतो. स्वयंपाकघर तर ही आपल्यासाठी एक विज्ञानाची प्रयोगशाळाच आहे. माझ्या अनेक पुढील विवेचनामध्ये स्वयंपाकघराचं उदाहरण बऱ्याच ठिकाणी येईल, कारण मला असं वाटतं की आपली आई आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. तर प्रत्येक गृहिणी जी आहे तर ती उत्तम रीतीने वैज्ञानिक कौशल्य वापरत असते. तर स्वयंपाकघरातील विविध कृती ज्या आहेत तर त्या विविध कृती करत असताना त्या पदार्थाच्या रंगानुसार, वास, चव यातील बदल याच्यावरून आपल्याला त्या पदार्थाबद्दलचे काही अनुभव आपले असतात आणि त्यावरून आपण काही तर्क करू शकतो. पुढचं जे काही वैज्ञानिक कौशल्य आहे ते मापन आपण वेगवेगळ्या साधनांच्या साह्याने करत असतो. मग त्या ठिकाणी काही मापनं दाखवलेली आहे की मेजरिंग सिलेंडर आहेत, स्पून्स आहेत जे किचनमध्ये वापरले जातात किंवा लॅबोरेटरीमध्ये पण वापरले जातात, इंजेक्शन्स आहेत, इथे एक मग आहे की ज्याला कॅलिब्रेटेड केलेलं आहे, किंवा आपण त्याला प्रयोगशाळेमध्ये पण आपण चंचुपात्र वगैरे ह्यासारखे वापरत असतो. या ठिकाणी उंचीचं मापन तुम्ही टेपच्या साह्याने करत आहात. गाडीचं स्पीडोमीटर इथे दिलेलं आहे की इथेही तुम्ही मापन करत आहात स्पीडचं म्हणजेच गतीचं. या ठिकाणी हृदयाचे ठोके मोजले जात आहेत स्टेथोस्कोपच्या साह्याने. ही जी भाजी विकणारी स्त्री आहे ती सुद्धा तिची भाजी विकण्यासाठी एक छोटे छोटे गट करून, म्हणजेच वाटे आपण ज्याला म्हणतो किंवा हिस्से म्हणतो, तर तसे हिस्से करून ती त्या ठिकाणी एक प्रकारे मापनच करत असते. या ठिकाणी थर्मामीटर दाखवलं आहे, हे मापन करण्यासाठीचं एक साधन आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एरिया काढायचा असेल, क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याची लांबी रुंदी याचं मोजमाप करून आणि मग त्याचं योग्य असं गणिती रूपांतर करून आपण त्याला संख्यात्मक रूप देऊ शकतो आणि त्याचा आपण एरिया सांगू शकतो. या ठिकाणी घड्याळ आहे की त्या ठिकाणी तुम्ही वेळ मोजू शकतात. तराजू काटाच्या साह्याने तुम्ही दोन गोष्टींची तुलना करू शकता किंवा मापन करू शकतात. एखादी गोष्ट त्याचं मापन केल्यानंतर आपण तो संख्यांमध्ये व्यक्त करू शकतो. दोन वेगवेगळे प्रकारची फळं जी आहेत तर त्यांचं वजनाच्या संदर्भामध्ये हातात घेऊन सुद्धा आपण तोलून किंवा तुलना करून आपण त्यांच्या संदर्भामध्ये मापन करू शकतो. तर ही मापनं करताना आपल्याला जितका त्याचा सराव होईल तितकी आपल्या त्याच्यामध्ये ती मापनाची साधन हाताळण्यासाठीचा सराव आवश्यक आहे आणि त्याच्यातून आपल्याला त्याच्यामध्ये अचूकता येणं आवश्यक आहे. मग मापन कौशल्य विकसित करायचं असेल तर काय करायला पाहिजे की स्वयंपाकघरातल्या ज्या वेगवेगळ्या कृती आहेत त्या कृतींचं मापन करताना आपण वेगवेगळी साधनांचा वापर करत असतो. ही सगळी साधने जी काही आहेत ती अगदी स्टँडर्डच असतील असं नाही. काही वेळेस आई मेजरिंग कप वापरत असेल तर काही ठिकाणी वाटीचं मापन करत असेल किंवा काही ठिकाणी किलोचं असेल. तर अशा पद्धतीने स्वयंपाकघरामध्ये खूप सगळ्या गोष्टींचे मापन होत असते.
दुसरी गोष्ट की तुम्ही गाडी चालवता आहात तर वाहन चालवताना आपण कितीतरी ठिकाणी मापन कौशल्यांचा वापर करत असतो की एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल तर ते अंतर किती आहे, ते अंतर आपल्याला पार करायचं असेल तर आपण कुठल्या गतीने गेलं पाहिजे, स्पीड किती असला पाहिजे गाडीचा, नंतर आपल्याला त्या अंतर पोहोचण्यासाठी वेळ किती लागेल याचाही आपल्याला अंदाज वाहन चालवताना करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी आपण ह्या मापनाचा किंवा गणिताचा उपयोग करत असतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करायची असेल तर ती गाडी पार्क करताना जी काही जागा आहे त्या जागेचा अंदाज आपल्याला घेता येतो आणि सहज ती गाडी पार्क करता येते. म्हणजेच या ठिकाणी आपण मापन ह्या कौशल्यांचा वापर करत असतो. अपूर्णांक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अपूर्णांक म्हणजेच काय तर हिस्सा किंवा विभागणी. आपल्याला एखाद्या ठिकाणी आपल्याकडे एखादा खाऊ आहे किंवा चॉकलेट्स आहेत आणि ते आपल्याला 10 लोकांमध्ये वाटायचे असेल तर मग आपण त्याची विभागणी करत असतो. किंवा आपल्या घरामध्ये काही पाहुणे जेवायला येणार असतील तर आपल्याला हे माहिती असतं की 4 लोकांचा स्वयंपाक आपल्याला करता येतो, त्याच्यावरून आपल्याला 20 लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर तो किती प्रमाणात वाढवावा लागेल तर त्याला आपण तितकं मल्टिपल करतो, गुणाकार करतो आणि तितक्या प्रमाणामध्ये आपण त्याचा जे काही साहित्य असेल ते साहित्य, त्याचा खर्च याचा आपण अंदाज घेत असतो. एखाद्या फळ आपल्याला 4 लोकांमध्ये वाटून खायचं असेल तर त्याचा आपण हिस्सा करतो. किंवा आपण बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी डिव्हिजन किंवा हिस्सा करणं, अपूर्णांक करणं हा सुद्धा त्याच्यामधला भाग येतो की 4 पैकी मला 1 भाग मिळाला तर 1/4 मला मिळाला किंवा 25% आपल्याला मिळाला. तर ही अपूर्णांक ही जी संकल्पना आहे ही सुद्धा आपल्याला या मापन कौशल्यामध्ये आवश्यक आहे. तर अशा वेगवेगळे अनुभव आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे. पुढचा जो काही कौशल्य आहे ते वर्गवारी. वर्गवारीमध्ये काय होतं की आपल्यासमोर खूप वेगवेगळ्या समूहातल्या वेगवेगळ्या वस्तू असतील आणि या वस्तू ज्या काही आहेत त्यांचे समान गुणधर्म लक्षात घेऊन आपण त्याचं सॉर्टिंग केल्यानंतर की समान गुणधर्म असलेल्या गोष्टी एकत्र आणणं, म्हणजे त्यासाठी अगोदर डिवाइड करावं लागतं म्हणजे आणि मग नंतर सॉर्टिंग केल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन होतं. ही जी काही वर्गवारी ही संकल्पना आहे या चित्रांवरून आपल्याला लक्षात आलं असेल की विज्ञानाचं हे जे काही कौशल्य आहेत हे कौशल्य कुठल्याही एका व्यक्तीला फक्त उपयोगी नाही आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींकडून, विविध स्तरावरतील व्यक्तींकडून ते विविध पद्धतीने वापरलं जातं. या ठिकाणी हे किचनचं उदाहरण दिलेलं आहे की स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपली कपाटं किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण वर्गवारी करून ठेवत असतो. इव्हन किचन ट्रॉलीमध्ये सुद्धा जड पदार्थ कुठे ठेवायचे, खाली हलके पदार्थ कुठे ठेवायचे याचं सुद्धा किचन ट्रॉलीमध्ये आईने त्याचं प्लॅनिंग केलेलं असतं, म्हणजेच क्लासिफिकेशन केलेलं असतं. या ठिकाणी ग्रंथालय दाखवलेलं आहे की ग्रंथालयामध्ये सुद्धा आपल्याला पुस्तकं सहजतेने मिळावेत या म्हणून वेगवेगळ्या टायटलच्या देऊन त्या ठिकाणी त्या पुस्तकांची सॉर्टिंग केलेलं असतं, वर्गवारी केलेली असते. या ठिकाणी हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तर त्या ड्रायफ्रूट्सची पण वर्गीकरण केलेलं आहे. कचऱ्याचं या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. हे एका मॉलमधील एका सेक्शनचं या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे की त्या ठिकाणी सुद्धा मॉलमध्ये वेगवेगळे किड्स झोन किंवा ॲडल्ट्स, वुमेन, जेंट्स असे वेगवेगळे वर्ग केलेले असतात किंवा क्लासिफाय केलेले असतात. पुढचं जे काही आहे तर ते आहे अनुमान. अनुमान हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अनुमान आणि निरीक्षण यामध्ये काय फरक आहे तोही आपण समजून घेऊया. तर अनुमान म्हणजे काय तर तर्काधारित सर्वसामान्य विधान म्हणजे अनुमान. हे तर्काधारित विधान करण्यासाठी आपल्याला पुरावे हे मात्र खूप आवश्यक असतात आणि ते पुरावे सुद्धा रिलायबल असले पाहिजे, विश्वसनीय असले पाहिजे. निरीक्षणांद्वारे बदलांची आपण नोंद घेत असतो. या बदलांच्या व निरीक्षणांच्या आधारे आपण निष्कर्ष काढत असतो. हा एक जो काही आपल्याला निष्कर्ष मिळेल तो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सारखाच येतो का तर त्यासाठी त्याच्या निष्कर्षांचा वारंवार पडताळा घेऊन आणि मग त्याचं सर्वसामान्यकरण करणे हे म्हणजेच अनुमान काढणे होय. म्हणजेच इंग्लिशमध्ये इन्फरन्स इज अ गेस ऑर आयडिया दॅट नीड्स द एव्हिडन्सेस. म्हणजे एव्हिडन्सेस खूप महत्त्वाचं आहे किंवा इट इज अ लॉजिकल कन्क्लुजन मेड फ्रॉम एव्हिडन्सेस अँड रिझनिंग. मग आता हे जे काही आहे तर याच्यामध्ये काय फरक आहे बघा की हे जर मी पहिल्या निरीक्षण ही जी चित्र आहे हे जर मी पहिल्या निरीक्षण या ठिकाणी बघितलं असतं तर त्याला मी फक्त एवढं नाव दिलं असतं की हे ढगांचं चित्र आहे, म्हणजे हे आपलं माझं निरीक्षण झालं, डोळ्यांनी मला बघायला मिळालंय. पण जेव्हा माझ्या पाठीशी वेगवेगळ्या वेळेचा अनुभव आहे की असे काळ्या रंगाचे ढग दिसले की पाऊस पडतो तर त्याच्यामुळे असं जर चित्र दिसलं तर अनुमानाच्या ठिकाणी मी असं म्हणेल की हे पावसाळी ढग आहेत किंवा हे ढग बघितल्यानंतर मला असं लक्षात येईल की मी असं अंदाज वर्तवू शकतो की आता पाऊस येण्याची शक्यता आहे.
हे पुढच्या चित्रांमध्ये आपण बघूया की या ठिकाणी हे घर दिसतंय आणि या घरावरचं जे पेंटिंग आहे हे पेंटिंग बघितल्यानंतर मी एक अनुमान काढू शकते की हे आदिवासी पाड्यातील घराचं चित्र आहे. या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला एक दिसतंय की ही सर्व मुले किंवा ही सर्व स्त्रिया आणि मुलं ही भुकेली झालेली दिसत आहेत. म्हणजेच की अनुमान काढण्यासाठी तुमचं निरीक्षण आवश्यक आहे, त्याचबरोबर तुमचा पूर्वानुभव सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यावरून तुम्ही अनुमान काढू शकता. निरीक्षण हे फक्त चित्रांच्या संदर्भात असतील का किंवा वस्तूंच्या किंवा चवींच्या संदर्भात असतील का, तर नाही. की वेगवेगळे साहित्य आपण वाङ्मयामध्ये वापरत असतो आणि या साहित्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला अनुमान काढत असता. तुम्ही एखादं पुस्तक वाचत असता तर ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तक वाचताना आपले स्वतःचे काही अनुभव असतात. त्या अनुभवांच्या जोडीने आपण ते पुस्तक कसं आहे हे एखाद्याला सांगत असतो, त्यावेळेस आपण आपले अनुमान काढत असतो. म्हणजेच पुस्तक वाचताना काही आपल्याला क्लूज आहेत, सूचना आहेत किंवा सुगावे आहेत, पुस्तकात काही चित्रे असू शकतात, निरीक्षण असू शकतात, हे लेखकाचे विचार आहेत. त्याच्या जोडीला आपलं स्वतःचं काही ज्ञान असतं. हे ज्ञान पूर्वज्ञान असतं, पूर्वानुभव असतात. फक्त हे अनुभव जे काही आहे तर ते निसंदिग्ध असले पाहिजे, कुठलेही प्रिजुडियस माइंड त्याच्यामध्ये नसावं. आणि मग ह्या पुराव्यांच्या साहाय्याने किंवा ह्या पूर्वज्ञानांच्या आधारे आपण एक जे काही नवीन वाक्य किंवा नवीन स्टेटमेंट आपण ज्याला हे करतोय तर ते म्हणजे नवीन समज आपली तयार होते. हे सामान्यीकरण असतं आणि त्यालाच आपण अनुमान म्हणतोय. म्हणजेच अनुभवासाठी किंवा अनुमानासाठी तुमचं पूर्वज्ञान जास्त चांगलं असणं आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे अनुभव तुमच्या पाठीशी असणं आवश्यक आहे. पुढील कौशल्य आहे भविष्यवाणी आणि परिकल्पना. तर भविष्यवाणी आणि परिकल्पना ह्याची आवश्यकता काय आहे, तर प्रत्येक ठिकाणी भविष्य आणि परिकल्पना गरजेचीच आहे असं नाही आहे. पण काही केसेसमध्ये भविष्यवाणी किंवा परिकल्पना आवश्यक आहे. भविष्यवाणी ज्याला आपण प्रिडिक्टिंग म्हणतो, की काय घडेल याच्याबद्दलचे आपण जे काही अंदाज घेत असतो तर आपण भविष्यवाणी म्हणूया. आणि असं घडलं तर काय होईल, म्हणजे जर असं केलं तर असं होईल, असं जे आपण स्टेटमेंटमध्ये मांडत असतो तर त्याला आपण हायपोथेसिस म्हणूया. उदाहरण द्यायचं झालं तर सध्याच्या कोविड सिच्युएशनमध्ये बाहेरच्या देशांची जी काही स्थिती बघितली तर त्यानंतर मग आपण आपल्या देशाबद्दल विचार करायला लागलो की भारताची आर्थिक परिस्थिती, भारतामधील असणारी लोकसंख्या याचा विचार करता मग भारतामध्ये जर कोविड आलं तर काय होईल, हे लॉकडाऊनच्या अगोदरचं आपले सगळ्यांचे विचार होते. तर त्यावेळेस जे काही विचार केलेले होते ते होते प्रिडिक्टिंग. आणि मग त्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की सगळेजण विचार करत होते की त्यासाठी माणसाची प्रतिकार क्षमता वाढीला लागलेली असली पाहिजे किंवा जास्त चांगली असली पाहिजे, इम्युनिटी चांगली असली पाहिजे. मग आपण असं केलं तर अशा पद्धतीचं जे काही आपण वाक्यरचना म्हणतो त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस. मग त्या ठिकाणी आपण विचार केला की जर आपण आयुर्वेदिक काढा घेतला तर आपली प्रतिकार क्षमता वाढू शकते. म्हणजे जर असं केलं तर असं घडेल, अशा प्रकारचं जे काही वाक्यरचना असते त्याला म्हणतो आपण हायपोथेसिस. आणि मग अशी आपण विचार केल्यानंतर, अशी परिकल्पना केल्यानंतर मग आपण ती परिकल्पना सत्य आहे की असत्य आहे, सत्य घडलं तर काय होऊ शकतं आणि असत्य घडलं तर काय होऊ शकतं, याचं आपल्याला व्हेरिफिकेशन करणं आवश्यक असतं. आणि त्या व्हेरिफिकेशनसाठी मग आपल्याला प्रयोगांची जोड द्यावी लागते. मग प्रयोग करताना फक्त केवळ आपण लॅबोरेटरीमध्येच प्रयोग करतो का, तर असं नाही आहे की आपण वेगवेगळे जुगाड, हा शब्द आता आपण खूप कॉमनली वापरतो आहोत की वेगवेगळे जुगाड करत असतो, की प्रत्येकाला आपल्या समोर येणारी समस्या ती सोडवण्यासाठी आपण जे जे काही करतो त्याला आपण प्रयोग करणं असं म्हणता येईल. मग हे प्रयोग करताना उपलब्ध जे काही साहित्य साधन आपल्याला काय लागणार आहे, तर आपण बघितलं की परिकल्पना ज्या काही आहे तर त्या परिकल्पनाला अनुसरून आपल्याला साहित्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. म्हणजे साहित्याची हाताळणी करावी लागणार आहे. प्रयोग करताना आपल्याला साहित्यांची मांडणी करावी लागणार आहे, विशिष्ट अशी कृती करावी लागणार आहे. ह्या कृतीतून आपल्याला कोणकोणते निरीक्षण घ्यायचे किंवा बदल घ्यायचे, बदल होतील याचा आपल्याला अंदाज विचार करून आणि मग कोणत्या नोंदी ठेवणं आवश्यक आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे त्या निरीक्षण आणि बदल यांची आपल्याला नोंद घेणं आवश्यक असतं. या नोंदींवरनं आपण काही निष्कर्ष काढत असतो आणि हे निष्कर्ष आपल्याला त्या फक्त प्रयोगाबद्दल मिळालेले असतात. 2 ते 3 रिडिंग्ज आपण ज्याला घेता येईल, लॅबोरेटरी असं म्हणता येईल. आणि मग सर्व सामान्य स्थितीमध्ये किंवा वेगवेगळ्या स्थितींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेच निष्कर्ष आपल्याला मिळतात का, म्हणजे स्थळ काळाप्रमाणे ते बदलतात का, तर याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून त्या निष्कर्षांचा पडताळा घेऊन त्याचं सामान्यीकरण करणं आवश्यक असतं.
ह्या सगळ्या क्रिया आपल्याला प्रयोगातून प्रयोग करण्यासाठी आवश्यक असतात. जेव्हा आपण प्रयोग करतो त्यावेळेस मला माझ्या प्रयोगातून काय मिळालं आहे तर हे मला दुसऱ्यांसमोर मांडता आलं पाहिजे. प्रयोग करत असताना विविध वाक्य तुम्हाला करावे लागतात परिकल्पना करत असताना, किंवा विविध प्रयोग करत असताना त्याच्या मागची थिअरी सैद्धांतिक भाग तो समजून घेणं आवश्यक असतो. त्यासाठी बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या तज्ज्ञांशी संवाद साधणं आवश्यक असतं. वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं काय असतं ते समजून घ्यावं लागतं. आपलं म्हणणंही इतरांना पटवून देणं आवश्यक असतं आणि त्यासाठी योग्य अशा पद्धतीने कम्युनिकेशन करणं आवश्यक असतं. म्हणजे कम्युनिकेशन इज नथिंग बट द क्रिएटिव्ह वे ऑफ एक्सप्रेसिंग युअर सेल्फ असं आपल्याला म्हणता येईल. मग हा क्रिएटिव्ह वे किंवा इनोव्हेटिव्ह वे पण महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी संवाद आपल्याला साधण्यासाठी कोणकोणते आपण वापरू शकतो तर या ठिकाणी बघितलं की आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आहे तर त्याच्या साहाय्याने आपण संवाद साधू शकतो. फोनवरील चर्चेतून आपण बोलू शकतो. या ठिकाणी केवळ आपण शब्दातून म्हणजे बोलण्यातून आपण व्यक्त करू शकतो. स्पर्शातून आपण व्यक्त करू शकतो. एखादं पत्र लिहून किंवा पत्रव्यवहाराने आपण आपल्या जे काही म्हणणं आहे तर ते म्हणणं आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. संवाद साधण्यासाठी जे वेगवेगळे माध्यम आहेत तर त्याच्यामध्ये चित्रसुद्धा आहे की चित्राच्या माध्यमातून आपल्याला जे काही सांगायचं आहे तर ते आपल्याला सांगणं सहज सोपं जातं. कमी शब्दामध्ये आपल्याला अधिक इफेक्टिव्ह वेने आपल्याला ते देता येतं. या ठिकाणी हे दोन्ही चित्र तुम्हाला याबद्दल हे सांगतील की आपण या ठिकाणी पर्यावरणाचा संदर्भात आपल्याला हे करता येतं आहे आणि इथे सामाजिक समस्यांच्या संदर्भामध्ये की सेव्ह गर्ल याशी संदर्भात ही पोस्टर्स आहेत. हे पोस्टर्स आपल्याला खूप काही सांगून जातात. म्हणजे या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून पोस्टर्सच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधता येतो. आलेख ही एक गोष्ट अशी आहे की त्याच्यातून आपल्याला संवाद साधता येतो. तर संवाद म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर त्यातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. मग या ठिकाणी तुम्हाला कोविडच्या संदर्भामध्ये दाखवलेलं आहे की हा जो कर्व आहे तर तो कर्व की सोशल डिस्टन्सिंग ठेवलं तर तो फ्लॅटनिंग कसा होतो तर या संदर्भामधला हा कर्व तुम्हाला किंवा तो हा ग्राफ जो आहे तो आलेख तुम्हाला बरंच काही सांगून जातो. तर संवाद साधण्यासाठीची ही वेगवेगळी माध्यमं आहेत. या ठिकाणी ही दोन चित्र जे आहेत तर ह्या चित्रांमध्ये बघा की यातून सुद्धा संवाद साधलेला आहे की सध्याच्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये एका मुलाने आपली आई कशी आहे आणि इतरांची आई कशी आहे याची त्याने तुलना केली आणि मग त्याने ते जे काही त्याच्या मनामधले भाव होते तर ते भाव सगळे त्याने विविध चित्रांच्या साह्याने माझी आई काय करते किंवा माझी आई कशी आहे हे किंवा माझी आई किती कष्ट करते हे त्याने ह्या चित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. म्हणजे संवाद साधलेला आहे. दुसरं हे जे चित्र आहे हेही आपल्याला खूप बोलकं चित्र आहे की ही व्हॉट्सअपवरचीच एक इमेज आता सध्या खूप इफेक्टिव्ह वाटली मला की सध्याची माणसाची स्थिती काय आहे तर कांट मूव्ह फॉरवर्ड, कांट मूव्ह बॅकवर्ड आणि कांट स्टे लाईक दिस फॉर लॉंग टाईम. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपली झालेली जी सर्वसामान्य माणसाची स्थिती आहे ही स्थिती ह्या एका चित्राने आपल्यासमोर व्यक्त झालेली आहे. म्हणजे संवाद साधण्यासाठी असे परिणामकारक माध्यमांचा आपण वापर करू शकतो. ही सगळी जी काही वैज्ञानिक कौशल्य आहेत ही कौशल्य आपल्याला आत्मसात करायची आहेच आहे. परंतु या सगळ्या वैज्ञानिक कौशल्यांचा बेस किंवा पाया हा प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये अतिशय महत्त्व आहे. मग हे प्रामाणिकपणा कशाच्या संदर्भामध्ये म्हणता येतील तर आपण जे वेगवेगळे प्रयोग करत आहोत तर त्या प्रयोगातली कृती जी आहे ती प्रामाणिक असली पाहिजे. आपले जे वेगवेगळे नोंदी आपण ठेवतो आहोत त्या नोंदींमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. विविध अनुमान आपण काढत असतो तर अनुमानांमध्ये आपल्याला प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपल्याला सध्याच्या मीडियामधून आपल्याला लक्षात येतं की बऱ्याचदा काही गोष्टी आपल्यासमोर खोट्या आपल्यासमोर येत असतात. म्हणजेच त्यांचे जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी प्रामाणिकपणे नसतात आणि त्यामुळे आपल्याला फसवे असे आपल्यासमोर काही रिझल्ट्स आपल्यासमोर दाखवले जातात आणि वस्तुस्थिती खूप वेगळी असते. त्यामुळे प्रामाणिकपणा हा वैज्ञानिक कौशल्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. मग ही जी काही आहे तर ही प्रामाणिकपणा म्हणजे काय तर आपण वेगवेगळे प्रयोग करत असताना एकटा माणूस सगळे प्रयोग नाही करू शकत तर त्यासाठी त्याला वेगवेगळ्या गटांमध्ये काम करावं लागतं. आपल्या सहकाऱ्यांबरोबर काम करावं लागतं. त्यामुळे ते काम करत असताना ज्याचं जे काही श्रेय आहे ज्याने केलेलं आहे त्याला त्याचं श्रेय देणं म्हणजेच त्या ठिकाणी ती प्रामाणिकपणा आपण जपतो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. आता हा प्रामाणिकपणा जपत असताना याच्यामध्ये कुठेतरी अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि मग आपल्याला कॉपीराईट किंवा
पेटंट घेण्याची जी काही गरज आपल्याला वाटते तर ती ह्याच गोष्टींमुळे होत असते आणि म्हणून ज्याचं श्रेय त्याला देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता ही सगळी वैज्ञानिक कौशल्य आपण जेव्हा आत्मसात करत असतो तर नक्कीच या वैज्ञानिक कौशल्यांचे आपल्याला काही फायदेही आहेत. तर ही फायदे कोणते आहेत? तर विज्ञान हे सत्यावर अवलंबून असतं, त्यामुळे इतर कोणतीही गोष्ट स्वीकारताना अंधश्रद्धा न मानता विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेणं यासाठी वैज्ञानिक कौशल्य आवश्यक असतात. आणि ही जेव्हा आपण सत्य घटना असतात त्या आपण ॲक्सेप्ट करत असतो, त्यामुळे काय होतं की ते ॲक्सेप्ट करताना योग्य की अयोग्य हे आपण प्रत्येक वेळेस पारखून घेत असतो, निरीक्षून घेत असतो, निरीक्षणांवरती अवलंबून घेत असतो. त्यामुळे ते ॲक्सेप्ट करताना आपल्याला कुठल्याही आपण डळमळीत होत नाही. जे सत्य आहे तेच आपण ॲक्सेप्ट करत असतो आणि ते करत असताना त्याचं आपण विश्लेषण करत असतो आणि त्यामुळे त्याला आपण का ॲक्सेप्ट केलं याच्या मागचं कारणमीमांसा आपण देऊ शकतो आणि त्यामुळे आपली विचारांची सुस्पष्टता वाढते. आपण निर्णय घेत असताना सत्याची बाजू घेत असतो, त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घेणं सहज जमायला लागतं, म्हणजे निर्णय क्षमता वाढते. जे काही निर्णय आपण घेत असतो त्याच्यात चांगलं आणि वाईट ह्या दोघांची आपल्याला जाणीव असते आणि त्यामुळे निर्णय आपण घेतो, आत्मविश्वास वाढतो, निर्भयता वाढते. आपण जेव्हा एखादा प्रयोग करत असतो तो 4 लोकांसमोर आपण जेव्हा मांडत असतो त्यामुळे आपण संवाद साधत असतो, गटाचं नेतृत्व करत असतो, त्यामुळे नेतृत्व गुणही वाढतो. आणि हे सगळं करत असताना इतक्या सगळ्या चांगल्या गुणांच्या आपल्यामध्ये वाढ होत असल्यामुळे जीवनातील अनेक समस्या आपल्या आपोआप कमी होत असतात, कारण आपण खोट्याला कुठेही थारा देत नाहीये. त्यामुळे खोटं नसेल तर बरेच समस्या आपल्या कमी होऊन जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक प्रकारच्या वेगवेगळ्या सामाजिक जाणीवाही होत असतात आणि सगळं वैज्ञानिक काम करत असताना आपण एकमेकांच्या साह्याने करत असतो, त्याच्यामुळे सहकार्य वृत्ती ही आपल्यामध्ये जोपासली जात असते. जेव्हा आपण वैज्ञानिक कौशल्यांचा विचार करत असतो तर त्यावेळेस ह्या कौशल्यांचा समाजातील सर्व स्तरांवरती त्याचा उपयोग होत असतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करता आलं पाहिजे. मग त्या घटना ज्या आहेत तर त्या घटना वैज्ञानिक असू शकतात, सामाजिक असू शकतात, आर्थिक असू शकतात, राजकीय असू शकतात किंवा पर्यावरणीय असू शकतात किंवा इतर अजून कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना असू शकतात. आणि मग हे जे काही विश्लेषण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे त्या विषयांचा व्यासंगही असायला पाहिजे, त्या विषयातील अनुभव असावे लागतात. मग हे अनुभव 2 प्रकारचे असतात. काही अनुभव हे स्वतःचे असतात, काही अनुभव हे दुसऱ्यांचे असतात. प्रत्येक वेळेस सगळेच अनुभव आपल्याला घेणं शक्य नसतं. उदाहरणार्थ एखादा कर्जबाजारीपणा, मग कर्जबाजारी आपण स्वतः व्हायचं आणि मग आपण अनुभव घ्यायचे का? तर नाही. तर आपल्या आजूबाजूला कुठे आपल्याला आपले नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल की ज्या ठिकाणी त्यांना कर्जबाजारीपणा आला आहे आणि त्यावेळेस त्यांचे काय काय समस्या त्यांच्या समोर येतात आहे त्याचा आपल्याला त्यांच्या अनुभवावरून आपण घेऊ शकतो. पण त्यासाठी आपण त्यांच्याशी समरूप असलं पाहिजे, एकरूप असलं पाहिजे, आपण त्यांच्याशी खूप जवळीक असली पाहिजे, तेव्हा आपल्याला ते अनुभव घेता येतात. त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्या पाठीशी असेल तर आपल्या अनुभवाचा व्यासंग आपल्याला वाढवता येतो. मग आपल्याला व्यक्तिमत्व विकासासाठी हे व्यासंग वाढवायचे असेल तर काय करायचं असतं? तर नक्कीच की व्यासंग वाढवायचे असेल तर आपण वेगवेगळ्या कृतींमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्या ठिकाणी काही चुका होण्याची पण शक्यता असते. त्या चुका जरी झाल्या तरी चालेल, कारण विज्ञानाचे प्रयोग प्रत्येक वेळेस सक्सेसच होतात असं नाही आहे. तर काही फेल्युअर पण असतात, तर फेल्युअरमधनं पण आपल्याला शिकायला मिळतं आणि सक्सेसमधनं पण शिकायला मिळतं. त्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी कृती केली पाहिजे, त्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे, येणाऱ्या संधींचं आपण सोनं केलं पाहिजे. मग महाविद्यालयातही आपल्याला वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये NSS असेल, NCC असेल, आविष्कार, पोस्टर कॉम्पिटिशन, अशा वेगवेगळ्या चर्चासत्र, असे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम असतात. ह्या उपक्रमांमध्ये आपण सहभागी झाला पाहिजे. फक्त महाविद्यालयातच नाही तर आपल्या समाजामध्ये आजूबाजूला ज्या ज्या काही गोष्टी तिथे घडत असतील तर त्या त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपले विचार त्या ठिकाणी मांडले पाहिजेत. विश्लेषणाचे असे काही उदाहरणं आपण आता पुढील आपण या ठिकाणी एक प्रयोग बघणार आहोत. या ठिकाणी या प्लायवूडच्या तुकड्यावरती हा एक खिळा ठोकलेला आहे. ही 10 वेगळे खिळे तुमच्या समोर आहेत आणि ही 10 खिळे ह्या खिळ्याच्या टोकावरती तुम्हाला बॅलन्स करायचे, त्याचा समतोल साधायचा आहे.
तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता. घरीही सहजतेने तुम्हाला करता येईल. जरी तुमच्याकडे प्लायवूडचा तुकडा नसेल तर एखादा बटाटा घ्या आणि त्याच्यावरती असा टक्क्याचा पद्धतीचा खिळा ठोका आणि करून बघा. आता जेव्हा तुम्हाला हे प्रयोग करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला दिलेले हे 10 खिळे, हा एक खिळा 11 खिळा. तर याचं योग्य पद्धतीने निरीक्षण करून म्हणजे तुमच्यासमोर असलेल्या परिस्थितीचं योग्य निरीक्षण करून त्यातील घटकांचा समन्वय साधून आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करायचा आहे आणि मग ही कृती आपल्याला करायची आहे. आता हे जे 10 खिळे आहेत मी तुम्हाला बॅलन्स करून दाखवते एका टोकावरती. मी हा या ठिकाणी एक खिळा घेतला आहे, खिळा खाली ठेवलेला आहे, त्याच्यावरती दुसऱ्या खिळ्यांची रचना करते. चार खिळे एका बाजूने ठेवलेत आणि दुसऱ्या बाजूने 4 खिळे ठेवलेत आणि हा दुसरा जो खिळा आहे त्याला वरून ठेवते आहे. आणि आता आपण हे सगळे खिळे दोन्ही मिळून उचलूया. आता या ठिकाणी बघितलं आपण की आपण खाली एक खिळा ठेवलेला आहे, वरती एक खिळा ठेवलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला इकडनं 4 खिळे आहेत आणि इकडनं 4 खिळे आहेत आणि मग तो आपण त्या मधल्यात जो खिळा आहे खालचा त्याच्यावरती आपण हे बॅलन्स केलेले. विज्ञानाचं म्हणजे भौतिकशास्त्रातलं गुरुत्वमध्य किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ मास हे तत्व या ठिकाणी लागू होतं. आता मी सहजतेने या ठिकाणी हलवते तरी बघा इथे काय फरक पडतोय का. म्हणजे मी याला थोडंसं अलगदपणे हलवलं तरीही त्याचा जो काही बॅलन्स आहे गुरुत्वमध्य आहे तो तसाच राहिलेला आहे आणि ते खिळे खाली पडत नाही. म्हणजेच भौतिकशास्त्राचा गुरुत्वमध्य शिकण्यासाठी हा किंवा तो ह्या खेळातून आपण शिकू शकतो. आता यातला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय आहे त्याचा आपण विचार करूया किंवा विज्ञानाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा काय संबंध आहे त्याचा आपण विचार करूया. आता याच्यातला मी कुठलाही एखादा खिळा जर मी काढायचं ठरवलं तर काय होईल, सगळे खिळे खाली पडतात. म्हणजेच हे सगळे 10 खिळे एकमेकांना बॅलन्स करून राहतात. आता विज्ञानातलं हे जे तत्व आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे उपयोगी पडतंय तर आपली जी जैवविविधता आहे, निसर्गातील जी वेगवेगळी अन्नसाखळी आहे, तर ही अन्नसाखळी म्हणजेच काय तर यातला प्रत्येक खिळा म्हणजे त्या जैवविविधतेतला किंवा निसर्ग चक्रातील एक एक घटक आहे. मग त्या ठिकाणी ते बॅक्टेरिया असतील, झाडं असतील, पाण्याचं जे काही जलचक्र आहे ते असेल, मनुष्य असेल, वेगवेगळे प्राणी असतील, मग त्याच्यात शाकाहारी, मांसाहारी, उभयचरी हे सगळ्या प्रकारचे जे काही पक्षी किंवा प्राणी आहेत हे निसर्गामध्ये सगळेजण एकमेकांवरती अवलंबून असतात. आणि यातला एक खिळा जरी खाली पडला तर जसं इकडचे सगळे खिळे खाली पडतात ते तसंच निसर्ग चक्रामध्ये एखादा घटक जरी आहे तर त्याचा जर इम्बॅलन्स झाला, तो निघून पडला तरी पूर्ण जैवविविधता किंवा पूर्ण जीवनसाखळी जी काही आहे तर ती विस्कळीत होते, इम्बॅलन्स्ड होते. मनुष्य हा एक प्राणी असा आहे की त्याने आपल्या स्वतःच्या सुखासाठी पर्यावरणातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा हव्यास केलेला आहे, ओरबडलेला आहे. वेगवेगळ्या खाणी वगैरे आपण जे प्रदूषण करतो आहोत आणि ह्या प्रदूषणांमुळे ही जी काही निसर्गातील साखळी आहे ही साखळी आपण इम्बॅलन्स करत आहोत. म्हणजेच जैवविविधता जी आहे तर ती जैवविविधता एकमेकांना धरून आहे, परंतु आपल्या माणसाच्या हव्यासाने आपण हे जे काही खिळे आहेत तर त्याच्यामधला एक खिळा म्हणजेच माणूस आहे की आपण आपलं सगळं हे ओरबडल्यामुळे बाकीची सर्व जैवविविधता किंवा अन्नसाखळी किंवा निसर्गाचं चक्र आपण डळमळीत करत आहोत, ढासळत आहोत आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना निसर्गातल्या सामोरे जावं लागतं. ही जैवविविधता आपल्याला ह्या प्रयोगातून शिकता येतो. तसंच तिसरी गोष्ट आपल्याला ह्याच प्रयोगातून आपल्याला आपल्या स्वतःसाठी सुद्धा लावता येईल की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी राहतो आहोत, एखाद्या कॉलनीत राहत आहोत किंवा एखाद्या एरियात राहत आहोत किंवा एका शहरात राहत आहोत किंवा एखाद्या राज्य आणि मग त्याच्या पुढे आपण जाऊन म्हणतोय की भारत हा विविधतेने नटलेला एक देश आहे.
आणि त्याच्यामध्ये विविधता आहे, विविध जाती धर्माचे लोक एकत्र आहोत. हा प्रत्येक खिळा म्हणजे समाजातील वेगवेगळे घटक आहेत आणि हे जेव्हा खिळे एकमेकांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी एकमेकांना अडकलेले असतात, म्हणजेच एकमेकांच्या सहकार्याने राहिलेले असतात, तर त्यावेळेस तो समाज एकजुटीने जेव्हा राहतो त्यावेळेस त्यातले सगळे घटक एकमेकांना सहकार्य करत असतात आणि आनंदाने राहत असतात. यातला एक खिळा जरी खाली पडला आहे, म्हणजे यातला एक समाज जरी बाजूला पडला असला तरी पूर्ण समाज व्यवस्था, पूर्ण धर्मीय व्यवस्था किंवा जातीय व्यवस्था आपण म्हणूया, ह्या डळमळीत होत असतात. म्हणजेच आपल्याला जर आपली एकता ठेवायची असेल तर आपण समाजामध्ये सुद्धा या खिळ्यांच्या सारखंच तत्व आपल्याला लागू पडतं की आपण एकमेकांच्या सहकार्याने राहिलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी प्रत्येक खिळ्याला महत्त्व आहे, म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला महत्त्व आहे. कुठलाही एक धर्म किंवा कुठलीही एक जात किंवा कुठलाही एक समाज हा खूप श्रेष्ठ असतो आणि दुसरा कनिष्ठ असतो असं होत नाही आहे. तर सर्व धर्म समभाव आपण जो काही म्हणतो ते तत्व आपल्याला ह्या खिळ्यांच्या किंवा या विज्ञानाच्या प्रयोगातून देतो आहे. म्हणजे हे एका प्रयोगातून आपण जैवविविधता म्हणजे काय, समाज व्यवस्था म्हणजे काय किंवा गुरुत्वमध्य म्हणजे काय, ह्या तिन्ही गोष्टींची आपण एकमेकांशी सांगड घालता आले आहे. विज्ञानातले हेच प्रयोग आपण वेगवेगळे बघत असून त्याचं आपण योग्य पद्धतीने निरीक्षण केलं, त्यातील घटकांचा आपण योग्य समन्वय लावला तर आपल्याला त्याचं विश्लेषण करता येतं आणि त्या प्रयोगांवरून आपल्याला वेगवेगळे अर्थ लावता येतं, त्याचा अनुमान काढता येतो. हेच आपण ह्या प्रयोगामधून शिकतो आहोत. पुढील उदाहरण आपण बघूया का सामाजिक घटनेचं विश्लेषण आपल्याला वैज्ञानिक कौशल्यांच्या आधारे कसं करता येईल. आता सर्वांना ज्ञात असलेले सुशांत सिंग आत्महत्या केस. ते सुशांत सिंग आत्महत्या केसेचा जो तपास होता, या तपासामध्ये समाज माध्यमांवरती ज्या काही वेगवेगळ्या चर्चा होत्या आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर ह्या तपासामध्ये असलेलं आत्महत्या की खून असं ह्या संदर्भामध्ये ती चर्चा होत होती. यामध्ये काही जे वेगवेगळे राजकीय हस्तक्षेप आहे तर ते राजकीय हस्तक्षेप कसे होत होते, समाज माध्यमांवरती कशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असतात आणि तपासाच्याच दिशेने जात असताना मग ते सगळं जे काही चित्र आहे तर ते ड्रग्जवर कसं कॉन्सन्ट्रेट केलं गेलं. ड्रग्जवर कॉन्सन्ट्रेट करत असताना मग आपल्याला सहज लक्षात येतं की ड्रग्ज हे फक्त फिल्म इंडस्ट्रीतलेच लोक घेतात आहे का, इतर फील्डमध्ये लोक ड्रग्ज घेत नसतील का असा आपल्याला विचार करता येईल. मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण फक्त केवळ महिलाच घेतात का, पुरुष घेत नाही आहेत का, याचाही आपल्याला म्हणजे प्रश्न आपल्याला पडू शकतो. मग हे सगळं करत असताना आपल्याला हे लक्षात येतं आहे की केवळ पैसे व प्रसिद्ध असलेल्या लोकांचीच व्यसनाधीनता आणि आपल्यासारखे सर्वसामान्य गोरगरीब लोक जे आहेत त्यांची व्यसनाधीनता याच्यामध्ये समाज मान्यतेला फरक आहे का, किंवा ही सगळी फिल्म इंडस्ट्री हे तरुणांसाठीचे आदर्श आहेत तर मग असे व्यसनाधीन आपले आदर्श असावेत का, असे प्रत्येक गोष्टीला आपण प्रश्न विचारून त्याचं आपल्याला त्या घटनेचं वैज्ञानिक पद्धतीने किंवा वैज्ञानिक कौशल्यांच्या आधारे आपल्याला त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं. पुढचं आपण उदाहरण बघूया की आपल्या प्रत्येकाला एक मन असतं आणि ह्या मनाचं जे शास्त्र आहे मानसशास्त्र किंवा आपलं अर्थशास्त्र आपल्याला काय सांगतं, तर एक चांगला ग्राहक होण्यासाठी सुद्धा वैज्ञानिक कौशल्य आवश्यक असतं. त्यामध्ये त्या वस्तूची गुणवत्ता किंवा त्याचं मापन, घटक पदार्थ ह्या सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करतो असतो, त्याची किंमत आपण याचा विचार करत असतो. या ठिकाणी एक जाहिरात दाखवलेली बघा की ह्या ठिकाणी एक घड्याळाचं आहे की याच्यावरती 50% प्लस 50% ऑफ. हे आता आपल्या सगळ्यांना फॅमिलियर असं आहे. आणि दुसरी जी एक स्कीम आहे की बाय वन आणि गेट वन फ्री. जर दोन्ही गोष्टींचा विचार केला तर कोणती गोष्ट आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे, तर जर विचार केला तर दोघांमध्ये आर्थिक सारखंच आहे की इथेही आपल्याला 25 रुपयामध्ये वस्तू पडते आणि इथे आपल्याला म्हणजे समजा 100 रुपयाची वस्तू असेल तर आपल्याला इथेही 50% प्लस 50% याच्यामध्ये आपल्याला 25 रुपयातच ती वस्तू मिळते आणि इथे बाय वन प्लस गेट 3 फ्री म्हणजे एकूण 4 वस्तू आपल्याला 100 रुपयात मिळतात, म्हणजे आपल्याला 25 रुपयात ती वस्तू पडते. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर दोन्ही ठिकाणी सारखीच किंमत वस्तूची पडत आहे. पण या ठिकाणी आपण पहिल्या ज्या याच्यामध्ये काय करतोय की ह्या कॅश ऑफचा आपल्याला आपण फायदा घेतला तर आपल्याला केवळ 25 रुपये आपल्याला पे करावे लागतात आणि आपल्याला एक वस्तू आपल्या घरामध्ये येते, म्हणजे आपण या ठिकाणी आपलं 75 रुपये आपलं सेव्हिंग होत आहे. पण ह्याच ठिकाणी इथे विचार केला तर मग मी इथे विचार करताना काय विचार करतोय की ह्या कॅशबॅकचा विचार आत्ता न करता मी पुढे असं विचार करते की चला एकावर 3 फ्री मिळतात आहे ना, तर घेऊन टाकूया 100 रुपयात 4 वस्तू
मग कुठल्या तरी नातेवाईकांना कोणाला गिफ्ट द्यायला वगैरे कामाला येईल असा आपण विचार करतो आणि मग 100 रुपयामध्ये एकाच्या ठिकाणी आपण 4 वस्तू घेऊन येतो. आर्थिक दृष्टिकोनातून जरी आपल्याला कुठलाही तोटा झालेला नसला तरीही ह्या केसमध्ये काय होतंय की एकाच वेळेस तुम्ही 4 वस्तू विकत घेतलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस असं जो वेगवेगळा कस्टमर मिळत जातो की प्रत्येक वेळेस 4 वस्तू घेत असं म्हणजे गरज नसताना 4 वस्तू तुम्ही कंझ्युम केलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत. ह्या 4 वस्तूंचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. हे 4 वस्तूंचं प्रोडक्शन वाढल्यामुळे काय झालंय की पर्यावरणावरती पण त्याचा भार पडलेला आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाची पण हानी होते. म्हणजे पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार केला तर मग आपलं मानसशास्त्र जे आहे तर ते मानसशास्त्राचा आपला जो वीक पॉईंट आहे तो त्या वीक पॉईंटमुळे आपलं अर्थशास्त्र पण ढासळत आहे. इथे आपण 100 रुपये खर्च केले, इथे आपण फक्त 25 रुपये खर्च केले, तर आपलं अर्थशास्त्रही ढासळत आहे आणि आपल्याकडे त्या वस्तूंचं कंझम्पशन हे वाढतं आहे. व्यापाऱ्याला त्याचा फायदाच आहे, पण एक सुजाण नागरिक म्हणून आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजेच ह्या घटना किंवा ह्या स्कीम्स ज्या आहेत तर त्याचं आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण करता आलं पाहिजे. पुढचं उदाहरण बघूया की हे एक टिपिकल एक्झाम्पल आहे. आपण खूपदा दूरदर्शनवरती पण जाहिरात वाजली असतील की पेट भर खाओ हाजमोला से पचाओ. म्हणजेच मग या ठिकाणी ह्या जाहिराती आपल्याला काय सांगतायत, जाहिराती आपल्याला वाचता आल्या पाहिजेत. म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स असं मी त्याला टायटल दिलेलं आहे की या ठिकाणी बघा, लॉकडाऊन हजम चतकरा सुरू, किंवा इथे लॉकडाउन ने पेट की बजा दी बिन, पास रखो हमेशा हाजमोला चटपटी हिंग. म्हणजेच की तुम्ही जर जास्त खाल्लं तर तुम्हाला पचणार नाहीये आणि त्यासाठी तुम्हाला काही पाचक औषधांची गरज आहे. म्हणजे मग जास्त खाणं आपल्या शरीराला हानिकारक आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. पण या ठिकाणी जाहिरात काय करतात सांगतात ते तुम्हाला की तुम्हाला खायचं आहे ना तर पोटभर खाऊन घ्या. मग त्यासाठी औषधं ही तुमच्यासमोर आहेतच आणि मग ते तुमच्यासमोर तुम्हाला त्या वेगवेगळ्या औषधांचा तुमच्यावरती भडीमार करत असतात किंवा तर अशा वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत आणि त्याचंही आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणजेच की त्याच्या मागचं जे काही सांगणं आहे आपल्याला वैज्ञानिक तर ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. आतापर्यंत आपण जी चर्चा केली या चर्चेमधून तुम्हाला लक्षात आलंच असेल की विज्ञान आणि दैनंदिन जीवन हे एकमेकांशी कसे सुसंगत आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक कौशल्यांचा आपल्या जीवनात कसा महत्त्व आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये ही जी वेगवेगळी सॉफ्ट स्किल तुम्ही शिकता आहात ही सर्वच किती महत्त्वाची आहेत हे आपण आता या पुढील प्रयोगातून बघूयात. या ठिकाणी ह्या 2 विटा मी घेतलेल्या आहेत. हे 2 पुठ्ठे आहेत, एकाच वेळीचे मागचा आणि पुढचा भाग आहे. हा एक भाग जो आहे मी तो तसाच प्लेन ठेवलेला आहे आणि दुसरा जो भाग आहे त्याला मी अशा त्रिकोणी घड्या घातलेल्या आहेत उलटसुलट आणि दाबून ठेवलेले या ठिकाणी असं. आता आपण बघूया, कृती करूया प्रत्यक्ष. या ठिकाणी मी हा पुठ्ठा ह्या 2 विटांवरती ठेवलेला आहे. सुरुवातीला मी याच्यावरती अगदी छोटंसं वजन जे आहे ते 20 ग्रॅम ते याच्यावर ठेवते होते, तर तो त्या ठिकाणी पुठ्ठ्यावरती बॅलन्स होते. आता हे 20 ग्रॅम मी काढून घेतले. या ठिकाणी मी ते 200 ग्रॅम ठेवते आणि बघा काय होतं आहे तर तो पुठ्ठा खाली पडतो आहे. म्हणजेच हे 200 ग्रॅम वजन ह्या पुठ्ठ्याला हे पेलवू शकलेलं नाही आहे. आता आपण हे वजन बाजूला ठेवूयात आणि ह्या प्लेन पुठ्ठ्याच्या ऐवजी आपण हे घड्या घातलेला जो पुठ्ठा आहे हा पुठ्ठा आपण ह्या ठिकाणी ठेवूयात. बघूयात आपण काय होतं आहे. मी आता फक्त 20 ग्रॅम न ठेवता हे सुरुवातीचे जे 200 ग्रॅम आपण याच्यावर ठेवलं होतं ज्याच्यामुळे हा पुठ्ठा पडला होता ते ठेवूयात. तर हे याच्यावरती बॅलन्स झालेले आहे, म्हणजे त्यांनी त्याला धरून ठेवलेलं आहे. आपण अजून पुढचं हे करूया. हे 200 ग्रॅम हेही मी ह्या ठिकाणी ठेवलं आहे, म्हणजे एकूण 400 ग्रॅम ठेवलं आहे तरी त्याने पेरलेलं आहे. मी हे 400 ग्रॅम काढून घेते, त्याच्याऐवजी हे 500 ग्रॅम ठेवलेलं आहे बघा. त्याच्यानंतर हे परत पुढचे 200 ग्रॅम ठेवलेले आहे, अजून पुढे 200 ग्रॅम, म्हणजे एकूण टोटल 900 ग्रॅम झाले तरी याने पेरलेलं आहे. मी हे सगळं काढून घेते. याऐवजी आपण हे 1 किलोचं एकूण माप ठेवूया. नंतर मी त्याच्यावरती हे 500 ग्रॅम ठेवलेले आहे बघा. अजून हे 200 ग्रॅम ठेवलेले आहे, परत अजून या ठिकाणी हे 200 ग्रॅम ठेवलेले आहे, हे वरचं 20 ग्रॅम हे पण ठेवलेलं आहे. म्हणजे जवळपास हे 1 किलो
आणि 920 ग्रॅमपर्यंतचं वजन या ठिकाणी ह्या कागदाने किंवा ह्या पुठ्ठ्याने पेललेलं आहे. अजूनही त्याच्यावरती आपण काही ठेवू शकतो आणि आपण बघू शकतो की अजून किती पेलण्याची क्षमता या पुठ्ठ्यामध्ये आहे. आता हे असं का होतं आहे त्याचा आपण विचार करूया आणि ते किती वेळ राहतं तेही विचारू बघूया. यामागचं भूमिती काय सांगते किंवा गणित काय सांगतं ते बघूया. या ठिकाणी माझ्याकडे हा जो एक आकार आहे हा षटकोनी आकार आहे. या षटकोनी आकारावरती मी इथे कुठल्याही बिंदूंवरती जर दाब दिला तर त्याचा आकार असा बदलतोय. म्हणजे हा आकार एकदम लवचिक आहे. नंतर पुढचा जो आकार आहे एक बाजू आपण कमी केली आहे. 5 बाजू असलेला हा जो आकार आहे त्याला पंचकोन आपण असं म्हणतो, पेंटागॉन. त्यालाही मी असा दाब दिला तर त्याचा आकार बदलतोय. नंतर मग आपण हा 4 बाजू असलेला आकार म्हणजे याला आपण चौकोन म्हणतोय. या आकाराबद्दल आपण बघूया की हा आकारसुद्धा या ठिकाणी दाब दिल्यानंतर तो कसा होतोय, लवचिक होतोय. ही पुढची जी आकृती आहे ही पुढची आकृती आहे त्रिकोणाची. याच्यावरती दाब दिला तर मात्र ह्या ठिकाणी ह्या त्रिकोणी आकार बदलत नाही आहे. म्हणजेच त्रिकोणी आकार ह्या इतर सगळ्या आकारांच्या बाबतीत तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर त्रिकोणी आकार हा सर्वात जास्त रिजिड आहे, मजबूत आहे. आणि हीच संकल्पना किंवा हीच कन्सेप्ट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा वापरली जाते. त्रिकोणाचं आपण घरा बघितलं असेल की घरांची जी छपरं असतात तर ती सुद्धा उतरती छपरी जी आहे ती त्रिकोणी आकाराची असतात. किंवा तुम्ही हावडा ब्रिज बघितलं असेल किंवा आता सध्याचं वरळी सीलिंग बघितलेलं असेल तर त्यांना जे दिलेले टेन्शन्स असतात तारेचे ते सुद्धा त्रिकोणी असतात. किंवा आपल्या आजूबाजूला तर तुम्ही बघितलं की वेगवेगळे म्हणजे टेलिफोनचे टॉवर्स असतील किंवा इलेक्ट्रिसिटीचे टॉवर्स असतील तर ते खूप अतिशय उंच डोंगरावर लावलेले असतात आणि उंच लावलेले असतात, खूप हाईट असते त्यांची. पण त्यांचा आकार जो असतो तो आकार असा तिरकस असा त्रिकोणी असतो. म्हणजेच किती वादळ वारं जरी आलं तरीही ते टॉवर्स न डगमगता चांगल्या पद्धतीने उभे राहतात, पटकन मोडकळीस येत नाही. हीच संकल्पना या ठिकाणी हे वजन पेलून धरण्याची सुद्धा आहे. आता हे असं का झालेलं असेल तर आपण बघितलं की त्रिकोण हा सगळ्यात रिजिड अशी आहे, मजबूत असा भौमितिक आकार आहे. हे जे काही पुठ्ठा होता ज्याला आपण घड्या घातल्या होत्या, या घड्या जर तुम्ही आता ह्या ठिकाणी नीट बघितल्या तर ह्या घड्यांमध्ये सुद्धा हे एक एक भाग जो आहे इकडचा हा एक एक भाग म्हणजे त्रिकोण आहे. आणि हे केवळ ह्या त्रिकोणांमुळे या कागदाची जी मजबूती आहे किंवा वजन धरून ठेवण्याची जी क्षमता आहे या प्लेन कागदापेक्षा असंख्य पटीने ह्या ठिकाणी वाढलेली आहे. हाच कन्सेप्ट किंवा हीच संकल्पना जेव्हा तुम्ही फ्लायओव्हर वगैरे बघत असाल तर फ्लायओव्हरला जे खालून बीम दिलेले असतात सपोर्टिंग बीम्स तर तो सुद्धा असा ट्रायंग्युलर शेपमध्ये असतो आणि मग खालचा तो सरळ असतो. म्हणजेच मग त्या ब्रिजवरून असे कितीही अवजड वाहने गेले तरी तो ब्रिज लवकरच पडणार नाही किंवा तो मजबूत राहील. तर ही संकल्पना सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वापरली जाते. मग याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तर आपलं जीवन हे लहानपणी जेव्हा आपण जन्म घेतो त्याच्यानंतर हळूहळू आपली वाढ होत जाते त्यावेळेस आपलं ह्या प्लेन पुठ्ठ्यासारखं असतं. आपल्या घरामध्ये आपले आईवडील, शिक्षक, समाज, नातेवाईक हे आपल्याला वेगवेगळ्या संस्कार आपल्यावरती करत असतात, वेगवेगळ्या सवयी आपल्याला लावत असतात, वेगवेगळ्या शिस्त आपल्याला लावत असतात. तर ह्या घड्या म्हणजे ह्या सवयी, शिस्त अशा आहेत. किंवा आत्ताच्या आपण कन्सर्नने असं म्हटलं की आपलं व्यक्तिमत्व अधिक चांगलं होण्यासाठी आपल्याला वेगवेगळी कौशल्य जर आपण आत्मसात केली तर हे त्रिकोणी घड्या म्हणजे वेगवेगळ्या चांगल्या सवयी, शिस्त किंवा वेगवेगळे स्किल्स असं आपण म्हणूया. आणि हे आत्मसात केल्यामुळे किंवा आपल्या ह्या आयुष्यामध्ये ह्या घड्या असल्यामुळे त्याची पेलवून धरण्याची जी क्षमता आहे ती क्षमता अधिक पटीने वाढते. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कमी वेळात जास्त काम, मल्टीटास्किंग आपण ज्याला म्हणतोय की कमी वेळात जास्त काम किंवा आपल्या आयुष्यामध्ये येणारे वेगवेगळे जे प्रसंग असतील मग ते कुठल्याही प्रकारचे असतील तर त्याला आपल्याला सामोरं जाण्यासाठी जी आपल्यामध्ये ताकद किंवा ऊर्जा असते तर ती ऊर्जा अधिक पटीने वाढते. आपले काम करण्याचं कौशल्य वाढतं, सफाईदारपणा वाढतं, अचूकता वाढते. आणि विशेष म्हणजे मग हे जे काही प्रसंग असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला आपली जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा कुठल्या पद्धतीची असू शकते तर शारीरिक ऊर्जा असू शकते, भावनिक असू शकते. तर ह्या सगळ्या ज्या काही ऊर्जा आहेत आपल्या त्या ऊर्जा अधिक पटीने वाढतात आणि आपण ते काम अधिक चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये करू शकतो. म्हणजेच की वेगवेगळे जी ही सॉफ्ट स्किल आहेत ही सॉफ्ट स्किल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ह्या त्रिकोणी घड्यांसारखे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या सवयी आईवडील किंवा इतर आपले नातेवाईक लावत असतात तर त्यावेळेस त्याचा बागुलबुवा न करता आपण त्या आपल्या चांगल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला जाणून घेऊ शकतो आपण. आणि ही जी काही
घड्या आहेत या खूपही बारीक जर झाल्या, त्यातलं अंतर अगदीच खूप कमी झालं तरीही मग त्याची पेलण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच ह्या घड्यांची संख्या खूप कमीही होता कामा नये. म्हणजेच कोणत्याही चांगल्या सवयी किंवा शिस्त यांचा अतिरेकही नको. म्हणून आपल्या जीवनाला अशा त्रिकोणी घड्या, या मग त्या शिस्तरूपी असतील, सवयीरूपी असतील किंवा विविध कौशल्यरूपी असतील, तर त्या किती आवश्यक आहे हे आपल्याला ह्या प्रयोगातून कळतं आहे. आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व अधिक चांगलं करण्यासाठी वेगवेगळी कौशल्य जरूर अंगी बाणा. या चित्रावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपलं जर अस्तित्व आपल्याला वेगळं ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कौशल्यांची आवश्यकता आहे. आणि मग आपले विचार किंवा आपले व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं व्हायचं असेल तर आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जर असेल तर आपोआपच आपलं व्यक्तिमत्व किंवा अस्तित्व हे इतरांपेक्षा नक्कीच वेगळं ठरू शकतं. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास जरूर बाळगा आणि त्यासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.